नमस्कार मित्रांनो, मी शुभम. निसर्ग शेती आणि गाव आपल्या युट्यूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आम्ही आलो आहोत सांगली जिल्ह्यातील भवानीनगर येथील गणेश खिंडीला भेट द्यायला. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूयात आणि जे इथलं प्रसिद्ध गणेश मंदिर आहे ते पाहूयात. मित्रांनो, भवानीनगरवरून सोनसळा जाताना दोन डोंगरांना जोडणारी दरी लागते, त्यालाच खिंड असे म्हणतात. येथे एक लोकप्रिय निसर्गनिर्मित आणि शोभिवंत असे गणेश मंदिर आहे, म्हणून त्यास गणेश खिंड असे नाव पडले असावे. गणेश खिंडीकडे जाताना आजूबाजूला लहान टेकड्या व सुंदर वातावरण दिसून येते. आता पावसाळा ऋतू चालू असल्यामुळे निसर्गाने जणू काही हिरवा शालूच पांघरलेला दिसून येतो. पावसाळ्यामुळे हिरवागार असणाऱ्या निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही पोहोचलो डोंगर माथ्यावर. मित्रांनो, तेथे गेल्यानंतर एक अद्भुत नजारा पाहायला मिळाला. तो म्हणजे डोंगर कपारीत एका शिळेवर निसर्गनिर्मित गणेशाचे दर्शन झाले व त्यावरच सुंदर हस्तकला प्रस्थापित केली आहे. गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमंडिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदंताय वक्रतुंडाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचंद्राय श्री गणेशाय धीमहि. मित्रांनो, आता आपण आलो आहोत श्री गणेशाचे मुख्य मंदिर असणाऱ्या ठिकाणी. हे मंदिर देखील अतिशय सुंदर निसर्गाच्या ठिकाणी आहे. येथे गणेश जयंती आणि संकष्टीला खूप गर्दी असते. मंदिर छोटंसं असलं तरी अतिशय सुंदर आहे. सुरुवातीला गणेशाचे वाहन असणारे मूषकराज आहेत. त्याच्या थोडं पुढे गेले असता गणपतीचे मंदिर आहे. मंदिरामध्ये गणेशाची अतिशय सुंदर मूर्ती आहे. येथे दर संकष्टीला आणि गणेश जयंतीला भाविक जमतात. निसर्गाच्या सानिध्यात असणाऱ्या गणेशाचे दर्शन घेऊन झाल्यानंतर आम्ही बाहेर पडलो व तेथे समोरच आम्हाला सुंदर असा निसर्ग पाहायला भेटला. हिरवागार असणारा हा निसर्ग पाहून एक मनाला प्रसन्नता भेटली. या दगदगीच्या जीवनामध्ये या अशा ठिकाणी येऊन मन रमून जातं आणि तो एक आल्हाददायक प्रवास आहे.
निसर्गाचा चालू असणारा ऊन पावसाचा खेळ आणि पक्ष्यांचा चालणारा किलबिलाट अशा या निसर्गाच्या ठिकाणी निसर्गप्रेमींनी एकदा अवश्य भेट द्यावी. मित्रांनो, गणेश खिंडचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला यावरून नक्की कमेंट करून सांगा. आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ह्या प्रेक्षणीय स्थळाला अवश्य एकदा भेट द्या.